माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 1000 आणि 500च्या नोटाबंदीचा जो निर्णय घेतला त्यामुळे देशात जो काही गदारोळ आहे त्याविषयी मला थोडंसं भाष्य करावंसं वाटतं. हा धाडसी निर्णय जरी असला तरी याचे दूरगामी परिणाम अतिशय चांगले आहेत असं आपल्या लक्षात येतच आहे. देशामध्ये भ्रष्टाचार, काळा बाजार बोकाळला होता. दहशतवाद, नक्षलवादाने असुरक्षितता निर्माण केली होती आणि ह्या सगळ्याला एक सणसणीत चपराक म्हणून हा निर्णय आपण स्वागतार्ह ठरवला पाहिजे. आज जरी आपल्याला रांगेत उभं राहावं लागत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये, आगामी काळामध्ये सगळ्यांना खूपच चांगल्या पद्धतीनं ह्या निर्णयाचा लाभ होईल अशी सर्व चिन्ह आहेत. आणि माननीय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना 50 दिवसाची जो अवधी मागितला आहे तो नागरिक म्हणून आपण द्यायला तयार असायला हवं. खरं पाहायला गेलं तर आपण सिनेमाच्या रांगेमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो जेव्हा बघत असतो तेव्हाही रांगेत उभे असतो, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये स्वतःचे पैसे देत असून सुद्धा आपण वेटिंगमध्ये 2-2 तास न कुरकुरता उभे असतो. तर निदान देशासाठी आपल्याला रांगेत उभा राहण्याचा थोडासा त्रास सहन केलाच पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. शेवटी मोदींना काय म्हणायचे, अगदी मला असं वाटतं की एक खूप उत्तम शेर आहे, मला वाटतं तो जास्त महत्त्वाचा ठरेल की मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, मेरे दिल में नहीं आपके दिल में सही, हो कहीं पर भी आग मगर जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश ये है कि जमाने की सूरत बदलनी चाहिए. आपण सगळेजण निराश झालो होतो, नाराज झालो होतो. आपल्याला असं वाटत होतं की या देशाला आता कोणी चांगलं करू शकेल की नाही. या देशामध्ये कायद्यातनं पळवाटा काढल्या जातात, कायदा धाब्यावर बसवला जातो, हितसंबंध जपण्यासाठी सरकार धाडसी निर्णय घेत नाही असे आपले सगळ्यांचे म्हणणे होते. आता एक धाडसी निर्णय घेतला गेलाय. त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जय हिंद.